श्रावण महिना, हजारो भाविकांची गर्दी आणि आम्हाला फक्त 5 मिनिटात भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन मिळालं. कसं? हे सगळं सांगतो. पण सुरुवातीपासून बघा. तर नमस्कार मित्रांनो. आज आपण गेलो होतो ऑल इन वन अशा भीमाशंकर ट्रेकला. सकाळी 6 वाजता CSMT कर्जत लोकल पकडून प्रवासाला सुरुवात केली. सुमारे 1.5 तासांनी नेरळ स्टेशनला उतरलो आणि तिथे थोडा नाश्ता केला आणि नंतर निघालो पांढर गावाकडे. इथून पुढे सुरू झाला आमचा थरारक ट्रेक. 5-6 तासांचा हा ट्रेक म्हणजे एक जणू निसर्ग संपन्न साहस. घनदाट जंगल, भरपूर धबधबे, डोंगर चढणं आणि शेवटी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन. सुमारे सकाळी 10 वाजता आम्ही ट्रेकला सुरुवात केली आणि अर्ध्या तासात पोहोचलो गणेश मंदिराजवळ. तिथे सगळ्यांनी आरती करून पुढील प्रवास सुरू केला. मधल्या वाटेत थोडे फोटो काढणे, मस्त गप्पा गोष्टी, धबधब्याखाली भिडणं आणि प्रत्येक टप्प्यावर एक नवीन दृश्य होतं. हे सगळं आम्ही अनुभवत होतो. पुढे लागला पदरगडाचा आणि पदरवाडीचा भाग. अजून थोडं जंगल आणि अजून उंच चढाई. इथे थोडी विश्रांती घेतली कारण पुढचं चढणं दमवणारं होतं. ट्रेक दरम्यान काही ठिकाणी छोटी दुकानं, पाण्याचे स्टॉल आणि स्पष्ट दिशा दर्शवणारे बोर्ड होते. त्यामुळे वाट चुकण्याची चिंता नव्हती. थोडी विश्रांती, मॅगी आणि पाणी घेऊन आम्ही पुन्हा मुख्य चढाईला लागलो. सुमारे 4:30-5च्या सुमारास आम्ही पोहोचलो भीमाशंकर मंदिराजवळ. आम्ही तिथे एका धर्मशाळेत रूम बुक केली होती. फ्रेश होऊन मंदिर परिसर फिरलो आणि सुंदर फोटो क्लिक्स केले. आता विशेष भाग म्हणजे श्रावण महिना असल्यामुळे मंदिर संपूर्ण रांग संपेपर्यंत उघडं होतं आणि आम्ही रात्री 10:30च्या सुमारास रांगेचा शेवट झाल्यावर फक्त 5 मिनिटात दर्शन घेतलं. त्यानंतर सगळे गप्पा मारत थकल्यामुळे झोपून गेलो.